न भूतो न भविष्यती ही म्हण कदाचित आजच्या रोजगार मेळाव्याला लागू पडत आहे। कारण की वाशिम जिल्ह्याच्या एकंदरीत इतिहासामध्ये पहिल्यांदा रोजगाराच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी आपल्या वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या आहेत। आणि खरोखर त्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल आणि युवा हब ही जी काही फाउंडेशन आहे या फाउंडेशनचं कौतुक करावं लागेल। कारण की अगदी सकाळपासून आपण बघतोय सर काय धोतक आहे, कशाचं एवढी मोठी क्राऊड आज वाशिमला आलेली आहे अभिपेक्षाच्या या पांगणामध्ये, काय धोतक आहे कशाचं? खरं म्हणजे हा क्राऊड पोलीस विभागाने रोजगार मेळावा आयोजित केला म्हणून आलाय हा खूप चांगली गोष्ट आहे। पण ही तेवढीच दुःखदायक गोष्ट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा क्राऊड आलेला आहे इथे। याचा अर्थ असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे। कारण त्याचं आहे की आपल्या इथे अजून एक म्हणजे जिल्ह्याहून 20 वर्ष झालेत आहे, जवळपास 26 कंप्लीटेड 26 वर्ष झालेत जिल्ह्याहून, तरी आपल्या इथं एकही मोठा प्रकल्प नाही, रोजगार देणारा एकही मोठा प्रकल्प नाही, उद्योग नाही, व्यवसाय नाही। आणि आपल्याकडचे सगळे मुलं अशा रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन मुंबई पुण्याकडे धाव घेत आहेत। की खरं म्हणजे इथल्या जे म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा इथली जे राजकीय व्यवस्था असेल किंवा इथल्या जो शासकीय प्रशासन असेल यांच्यासाठी ही खरं म्हणजे खूप दुःखदायक गोष्ट आहे असं मला वाटतं। आणि पोलीस डिपार्टमेंट म्हणजे होमगार्डची ज्यावेळेस भरती झाली होती त्यावेळेस 50 जागांसाठी भरती असते आणि 50,000 मुलं त्यासाठी अप्लाय करतात। हीच बाब नेमकी हेरली अनुज तारे साहेबांनी आणि या संस्थेशी कोलॅबरेट करून त्यांनी वाशिमच्या या नवतरुणांसाठी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। 11,000 कंपन्यांनी 11,000 मुलांनी नोंदणी केलेली आहे। 97 कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या इथे सध्या आहेत आणि 10,000 त्यांच्या आकड्याप्रमाणे 10,000 मुलांना ते जॉब देऊ पाहत आहेत। काय वाटतं तुम्हाला? दुपारी मी 12 वाजता जेव्हा एंट्री करत होतो तेव्हा तिथे फॉर्मवर जो नंबर होता तो जवळपास 4,000च्या वरचा नंबर होता। म्हणजे 4,000 मुलं दुपारी 12 पर्यंत या ठिकाणी आलेले आहेत असं आपण म्हणजे नक्कीच म्हणू शकतो। गर्दी भरपूर आहे आणि भरपूर गर्दी आहे। आणि मला तारे सरांचं फार अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी एवढा मोठा रोजगार मेळावा आयोजित केला। त्यांनी म्हणजे काय खरं म्हणजे पोलिसाचं काम कायदा आणि सुव्यवस्थेचं आहे आणि खरं म्हणजे ही सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचीच बाब आहे। पोलिसांची जी इमेज आहे साहेब जनमानसामध्ये एक हिटलर टाईप एक इमेज असते, मात्र खरोखर त्यांना या गोष्टीची कुठेतरी जाणीव झाली। मला एक मन त्या तारे साहेबांसाठी आठवू मी बोलू इच्छितो, खाकी वर्दीतला साऱ्या गर्दीतला, खाकी वर्दीतला साऱ्या गर्दीतला मित्र ओळखा करा, रक्षण्या तुम्हा आम्हा सांगितो पुन्हा पुन्हा, दक्ष व्हा दक्ष व्हा। खरोखर तारे साहेबांनी एकंदरीत वाशिम पोलीस दल या आजच्या रोजगार मेळाव्यासाठी कौतुकासाठी पात्र आहे। कौतुक त्यांचं यासाठी असं करावं, त्यांना माहिती आहे की जेवढी जिल्ह्यामध्ये बेरोजगारी असेल याच्यातले काही मुलं रोजगारासाठी कुठे जातील, पण जे लोक रोजगारासाठी कुठे जाऊ गेले नाहीत किंवा घरीच असतील ते एखाद्या वेळेस गैरमार्गाला लागू शकतो। गैरमार्गाला लागलेले मुलं हे शेवटी पोलीस प्रशासनावर एक प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा करणारे मुलं आहेत पुढे, आणि हे पुढच्या काळातल्या लोकांना होऊ नये। मी तर म्हणतो SP साहेबांनी हा रोजगार मेळावा आयोजित करून पुढच्या 10 वर्षामध्ये इथे जे जिल्हा पोलीस अधीक्षक येतील त्यांच्यासाठी एक पायंडा घातलेला आहे। आणि मी तर म्हणतो या रोजगार मेळाव्यामध्ये कमीत कमी कायदा सुव्यवस्थेसाठी जो प्रश्न निर्माण होते पुढे काही घडणार नाहीत। कारण याच्यातली बरेच मुलं रोजगाराला लागल्यानंतर मी तर म्हणतो त्या गैरमार्गाला मुलं लागणार नाहीत, गुन्हेगारीकडे वळणार नाहीत, हीच अपेक्षा ठेवून हा मेळावा तारे साहेबांनी ठेवलेला आहे। नक्कीच पुन्हा एकदा आमच्या दोघांतर्फे वाशिम पोलीस दलाचे आणि युवा हब या फाउंडेशनचे अभिनंदन। तो जो काही आजचा जो काही तुम्ही रोजगार मेळावा इथे आयोजित केला हे नुसत्या जॉबसाठी नव्हे तर कुठेतरी मुलांचा आत्मविश्वास इथे दुणावलेला आहे। मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये ग्रामीण भागातील ही मुलं जाऊ शकतात, मात्र बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास नसतो आणि त्यांची फसवणूक देखील होते। आज दिमतीला पोलीस डिपार्टमेंट मीडिएटर असल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे। अगदी 10,000 रुपयाची सॅलरी जरी असली तरी ते खुशीने ते ऍक्सेप्ट करून मुलं रुजू होण्यासाठी जातात पुण्याला। मला याच्यात एक अजून सांगायचं म्हणजे याच्यापूर्वी सुद्धा काही रोजगार मेळावे झालेत 500-1000 लोकांचे, पण या रोजगार मेळाव्यामधून जे लोकांना अपॉइंटमेंट लेटर मिळाले, जेव्हा इथले तरुण त्या ऑफिसमध्ये गेले किंवा तिथल्या कंपनीमध्ये घेतले तर तिथे त्यांना पैसे मागितले, त्यामुळे काही लोक परत सुद्धा आलेले आहेत। अशी तक्रारी सुरुवातीला आल्या
जेव्हा तारे साहेबांनी हा रोजगार मेळावा आयोजित केला तेव्हा आमच्याकडे काही असे फोन आले. त्याच्यावर म्हणजे पोलीस प्रशासनानं स्पष्ट सांगितलेले कुठल्याही व्यक्तीला मध्यस्थाला कुठेही पैसा द्यायचा नाही. म्हणजे हा म्हणजे निशुल्क रोजगार मेळावा आहे आणि हा जो जॉब मिळेल तो प्रत्येक तरुणाला निशुल्क रोजगार मिळेल. प्लस याच्या त्यांनी पुढची पायरी अशी केली की ज्यांना इथे आज रोजगार मिळणार नाही, कारण इथे जॉब फक्त 97 कंपन्या आलेल्या आहेत आणि मुलं भरपूर आहेत, क्राऊड भरपूर आहे, त्यामुळे एखाद्या पूर्ण मुलांना मिळणार नाही रोजगार. पण ज्यांना मिळणार नाही त्यांच्यासाठी पोलीस प्रशासनाने जॉब कार्डची व्यवस्था केलेली आहे आणि त्या जॉब कार्डच्या माध्यमातून पोलीस प्रशासन पुढच्या 6 महिन्यापर्यंत इथे जे मुलं आले होते ते जॉब कार्ड मार्फत पुढच्या 6 महिन्यापर्यंत या तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. हे खूप चांगलं पाऊल आहे. सर धन्यवाद सर. आणि खरोखर अगदी क्षणाक्षणाला गरिबी बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. कुठेतरी वाशिम जिल्ह्याला आकांक्षिततेच्या या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटने हे एक एक्झाम्पल तुमच्या समोर दिलेलं आहे. राजकीय यंत्रणा असेल किंवा तत्सम काही संस्था असतील त्यांनी देखील यांचा एक इन्स्पिरेशन घेऊन आगामी काळामध्ये असे अनेक रोजगार मेळावे आपण ऑर्गनाईज करून वाशिम जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करू शकता. थँक्यू.